हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्रिटिश इंग्लिश विथ दीपक. ब्रिटिश इंग्लिश विथ दीपक या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, माझं नाव आहे दीपक मोरे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मॉडल ऑक्झिलरी. मॉडल ऑक्झिलरीला मराठीमध्ये म्हणतात मित्रांनो सहाय्यक क्रियापदे. सो मित्रांनो, आपण मॉडल ऑक्झिलरी कॅन म्हणजेच शकणे ही मॉडल ऑक्झिलरी आज कव्हर करणार आहेत मित्रांनो. सो मित्रांनो, जेव्हा आपल्याला असं म्हणायचं की मी हे काम करू शकतो, मी तिथे जाऊ शकतो, मी खेळू शकतो किंवा आम्ही पळू शकतो, तेव्हा मित्रांनो आपण मॉडल ऑक्झिलरी कॅनचा वापर करून मित्रांनो या टाईपमधील वाक्य इंग्लिशमध्ये बोलू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो, जेव्हा आपल्याला अशी वाक्य बोलायची तेव्हा आपल्याला एक स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. ते स्ट्रक्चर असं आहे: सब्जेक्ट प्लस कॅन प्लस व्हर्बचा पहिला फॉर्म मित्रांनो. सो मित्रांनो, तुम्हाला सब्जेक्ट म्हणजे काही माहिती नसेल तर तुम्ही माझा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो. त्यामध्ये मी तुम्हाला सब्जेक्ट म्हणजे काय हे खूप साध्या भाषेमध्ये समजावून सांगितलेले मित्रांनो. सो मित्रांनो, सब्जेक्ट आपल्याकडे हे सर्व सब्जेक्ट आहेत मित्रांनो. आय, वी, यू, दे, ही, शी, इट. आय म्हणजेच मी, वी म्हणजेच आम्ही, यू म्हणजेच तू किंवा तुम्ही, दे म्हणजेच ते मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो मी हे डिटेलमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेले मित्रांनो. तर तुम्ही तो व्हिडिओ रेफर करू शकता मित्रांनो. सो मित्रांनो, आपण आता एक्झाम्पल नंबर 1 बघूयात मित्रांनो. एक्झाम्पल नंबर 1 बघा, मी जाऊ शकतो. सो मित्रांनो, या मीसाठी मी इथे घेतलं मित्रांनो आय. त्याच्यानंतर मित्रांनो हे कॅन जसं असतं तसं मित्रांनो आय कॅन. जाणे याला इंग्लिशमध्ये म्हणतात मित्रांनो गो. सो हे ते गो घेतलं मित्रांनो मी. सो याचं ट्रान्सलेशन झालं मित्रांनो आय कॅन गो. एक्झाम्पल नंबर 2 बघा मित्रांनो, ती खेळू शकते. या तीसाठी मी घेतलं मित्रांनो शी. त्याच्यानंतर मित्रांनो कॅन जशाच तसं मित्रांनो. त्याच्यानंतर खेळणे याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्ले. सो मित्रांनो याचं ट्रान्सलेशन झालं मित्रांनो शी कॅन प्ले. एक्झाम्पल नंबर 3 बघा मित्रांनो, तो झोपू शकतो. या तोसाठी मी घेतलं मित्रांनो ही. कॅन जशाच तसं मित्रांनो. झोपणे याला इंग्लिशमध्ये म्हणतात मित्रांनो स्लीप. सो मित्रांनो याचं ट्रान्सलेशन झालं मित्रांनो ही कॅन स्लीप. एक्झाम्पल नंबर 4 बघा मित्रांनो, आम्ही पळू शकतो. या आम्हीसाठी मी घेतलं वी मित्रांनो इथे. त्याच्यानंतर कॅन जशाच तसं मित्रांनो. पळणे याला इंग्लिशमध्ये म्हणतात मित्रांनो रन. सो वी कॅन रन हे याचं फायनल ट्रान्सलेशन झालं मित्रांनो. एक्झाम्पल नंबर 5 बघा मित्रांनो, तू हे करू शकतो. या तूसाठी मी घेतलं मित्रांनो ते यू. कॅन जशाच तसं मित्रांनो. त्याच्यानंतर करणे याला इंग्लिशमध्ये म्हणतात मित्रांनो डू. आणि इट जशाच तसं मित्रांनो. सो याचं ट्रान्सलेशन झालं मित्रांनो यू कॅन डू इट. एक्झाम्पल नंबर 6 बघा मित्रांनो, ते बोलू शकतात. या तेसाठी मी घेतलं मित्रांनो इथं दे. त्याच्यानंतर कॅन जशाच तसं मित्रांनो दे कॅन. त्याच्यानंतर बोलणे याला इंग्लिशमध्ये स्पीक असं म्हणतात मित्रांनो. सो मित्रांनो याचं ट्रान्सलेशन झालं मित्रांनो दे कॅन स्पीक. ती अभ्यास करू शकते. मित्रांनो, या वाक्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता मित्रांनो. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता मित्रांनो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईकसुद्धा करू शकता मित्रांनो. ॲट लास्ट आय वुड लाईक टू से थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ नाईस डे.